पूर्व मी आज आमटी करणार आहे. तर त्याला लागणारं साहित्य: कोथिंबीर घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्या, कांदे घेतले 2 चुलीत भाजून, बदाम घेतले, खोबरं घेतलं. आता आपण भाजून घेऊ चुलीवर. तेल टाकायचं, मिरच्या भाजायला थोडं. असं खोबरं भाजून घ्यायचं. आता लालसर करून व्यवस्थित खोबरं भाजून घेतलं. आता काढून घेऊ. आता आपला कांदा भाजून झाला. आता आपण ही कोथिंबीर भाजून घेऊ. त्याच्यात भाजून घेतलं. आता वाटून घेते पाट्यावर. कढईत असं तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून झालं. आता कढईत असं लसूण टाकून घ्यायचं. असं कढीपत्ता टाकून घ्यायचा. आता हळद झाला. ही घरगुती मसाला टाकून घ्यायचा. असा आता हे मसाला असा कलसून घ्यायचा. चांगला तेल सुटूसर असं कालवायचं. असं ही येळवणीची पण टाकून घ्यायचं. ते डाळीचं असं मीठ टाकून घ्यायचं. झालं आपलं सगळं तयार झालं. आता आपली आमटी तयार आहे. आता मस्त उकळी, मस्त कलर आला, छान झाली. पूर्व तुम्हाला जर आवडली असेल माझी आमटी तर तुम्ही बी अशीच करा. तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा.